ही वेळ आहे सध्या पहाटे 5:30ची. हा आवाज पावणे 5 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. 80 ते 90 डेसिबल एवढी तीव्रता आहे. आणि हे जे मंदिर आहे हे मी झूम केलेलं आहे. हे सध्या घरापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर आहे आलमप्रभू मंदिर. ठिकाण आहे भूम, जिल्हा धाराशिव. या मंदिरामध्ये गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून नियमितपणे रोज पहाटे 4-4:30 वाजल्यापासून अशा मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. ते सकाळी 6:30-7 पर्यंत. आणि असं दिवसातून 3दा चालतो हा कार्यक्रम. दिवसातून तर काही यांचा नियमच नसतो, कधीही वाजवली जातात आणि याच्यापेक्षा मोठा आवाज असतो. आणि हे कमी व्हावं म्हणून मी गेल्या 2 वर्षापासून 112लाही फोन करतोय. ऑनलाईनही बऱ्याचदा समाधान ॲपवर तक्रार दिल्या, परंतु अद्याप पोलीस प्रशासनाकडून किंवा यंत्रणेकडून म्हणावी अशी यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही आहे. तरी पण माझा विश्वास आहे की यंत्रणा नक्की याच्यावर काहीतरी उपाय किंवा इलाज करेल. आणि जेव्हापासून मी हे ऑनलाईन तक्रारी 112वर फोन करतोय, तर ही माझी माहिती बहुधा त्यांना शेअर केली जाते की हा व्यक्ती तक्रार करतोय. यामुळं मला भूमचे नायब तहसीलदार म्हणून सध्या आहेत, मला काही त्यांची नक्की पोस्ट माहीत नाही, परंतु लोक म्हणत आहेत ते मला भेटले आणि म्हटले, पवार म्हणून आहेत, की तक्रार ऑनलाईन कशाला केली, आम्हाला सांगायचं, आम्ही केलं होतं. किंवा हे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत शाळू म्हणून, त्यांचाही मला फोन आला, ऑनलाईन तक्रार कशाला केली. पुन्हा नगरसेवक मला भेटले आणि इतर काही लोक मला भेटले. म्हणजे माझी तक्रार केलेली डिटेल या सर्वांपर्यंत शेअर केली गेली, परंतु या मंदिराच्या आवाजावर मात्र काही कारवाई झाली नाही. आता हे काय म्हणावं हे मला काही समजत नाही आहे की कारवाई करायची सोडून तक्रारदाराची माहिती सार्वजनिक केली जाते आणि त्याच्यावर या मंदिराच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातो आहे. हे काम मात्र चोखपणे सुरू आहे. तर याच्यावर कुठंतरी प्रशासनाला विचार करून नेमकी ही यंत्रणा बनवली कशासाठी, हा एक मोठा प्रश्न आहे. आज तारीख आहे 25 जानेवारी 2026 आणि आज घडीला मी व्हिडिओ बनवतो आहे. आतासुद्धा मी गेल्या तासाभरापूर्वी 112वर 2 वेळेस कॉल केलेला आहे, एक नाही 2 वेळेस, परंतु अद्याप कोणीही आलेलं नाही. तास होत आलेला आहे आणि आवाज अजिबात कमी झालेला नाही, उलट वाढतोय. आता रोज हा त्रास कसा सहन करायचा, यासाठी एकतर प्रशासनाने घर मला कुठंतरी बाहेर गावाच्या बांधून द्यावं आणि यांचा ध्वनिक्षेपक चालू द्यावा. याच आवाजामुळं मला माझा क्लास बंद करावा लागलेला आहे. वेळी अवेळी कधीही यांचा असा आवाज सुरू असतो. मग ट्युशनला आलेली मुलं, त्यांनी कसं शिकायचं. हा घरी मी क्लास घेत होतो आणि तोही मोफतमध्ये घेत होतो विद्यार्थ्यांकडून. तर हाही क्लास माझा बंद पडला. शेवटी मी फुकट घ्यायला लागलो, कारण हा त्रास व्हायला लागला, विद्यार्थी कमी व्हायला लागले. म्हणून म्हटलं जेही गरीब विद्यार्थी येत होते त्यांच्याकडून फी घेणंही बंद केलं. 30-40 विद्यार्थी नियमित येत होते सुरुवातीला. तर हा एक माझा आर्थिक नुकसानीचा भाग झालाच. तो गेल्या 3-4 वर्षापासून क्लास बंद केला, जेव्हापासून हा ध्वनिक्षेपक इथं नियमित बसवला गेला. नंतर मोफत सुरू केला की त्या आशेने तरी विद्यार्थी येतील, परंतु विद्यार्थी काही आले नाहीत. तर हा एक माझं नुकसान या ध्वनिक्षेपकामुळं झालेलं आहे. आणि दुसरं, पहाटेपासून हे चालू असल्यामुळं बऱ्याच आसपासच्या परिसरातल्या नागरिकांची झोप कदाचित नीट होत नसेल, परंतु तक्रार करायची हिंमत कोणी करत नाही. तसंच इथं आसपास मोठी वस्ती आहे, पहाटे अभ्यास करतात, परीक्षेचा वेळ असतो, यांना काहीही घेणं देणं नाही. हा कोणता धर्म आहे आणि कोणतीही नीती आहे, व्यवहार आहे, मला काहीही समजत नाही या बाबतीत. का प्रशासन एवढं गहाळपणे हे सर्व काही पाहत आहे. तर आशा आहे की हा व्हिडिओ पाहून तरी आपले गृहमंत्री असतील किंवा ते संबंधित प्रशासन असेल, यावर काहीतरी तोडगा काढेल.
किंवा यावर आपल्यावर काही उपाय असेल जे की मी करू शकतो तर ते नक्की कमेंटमध्ये लिहा. मी प्रयत्न करेल तेही करण्याचा.